आता सेंट जॉर्ज हॉस्पिटल बाहेर आहोत। जे दुर्घटनाग्रस्त बोट होती त्या बोटीमधले काही जे प्रवासी होते त्यांना रेस्क्यू केलं होतं, तर त्यापैकी 9 जे प्रवासी होते ज्यांना रेस्क्यू केलं होतं तर या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलं गेलं आहे। डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर डॉक्टर असे म्हणाले आहेत की हे जे 9 प्रवासी आहेत ते आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत आणि ह्या प्रवासांसंदर्भात मुख्यमंत्रींनी सुद्धा डॉक्टरांशी संपर्क साधला आणि मुख्य माहिती अशी मिळत आहे की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आहे हे जे प्रवासी होते ज्यांची रुग्णालयामध्ये आता त्यांचा उपचार सुरू आहे त्यांना जर कोणत्याही प्रकारची आर्थिक गोष्टींची जर गरज लागली तर तात्काळ मुख्यमंत्री निधी आहे मदत निधी त्यामधून त्यांना मदत केली जाईल आणि जे पण ज्यांच्यावर जे उपचार आहेत त्यांना आता ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेलं आहे आणि आता डॉक्टरांकडून जशी माहिती मिळाली आहे की सगळे जे रुग्ण आहेत ते आता धोक्याच्या बाहेर आहेत। मॅडम किती प्रवासी आहे हॉस्पिटलमध्ये दाखल करणारे, काय सध्याची स्थिती आहे? जे या बोट कॅप्साईज झाली त्याच्यात जे पेशंट्स आहेत त्यातले 9 पेशंट हे सेंट जॉर्जस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहेत आणि आम्हाला इतर लोकांकडून कळले अधिकृतरित्या नाही की बरेचसे रुग्ण 50पेक्षा अधिक हे JNPTच्या हॉस्पिटलमध्ये आणि आमच्याकडेच ॲडमिट असलेल्या एक 14 वर्षाच्या मुलाची आई अश्विनी हॉस्पिटलमध्ये आहे, तिकडे देखील 9पर्यंत रुग्ण ॲडमिट आहेत असं कळलं आहे। इथले जे रुग्ण आहेत हे सगळे स्टेबल आहेत आणि सुदैवाने प्रत्येकाने लाईफ जॅकेट घातलं होतं आणि हे सगळेच पर्यटक असल्याचं वाटतं आहे कारण का ते वेगवेगळ्या राज्यातले आहेत, काही UPतले आहेत, काही तेलंगणाचे आहेत, काही हैदराबाद सिटी परसेचे आहेत, काही कर्नाटकातले आहेत आणि 4 मुंबईचे देखील आहेत, कुर्ला आणि मालाड या भागातले। त्यांनी लाईफ जॅकेट घातल्यामुळे त्यांना विशेष काही अपाय झाल्यासारखं वाटत नाही, तरीही ड्राउनिंगच्या केसेसचं जे मॅनेजमेंट होतं ऑल्दो ह्यांना ड्राउनिंग किंवा नियर ड्राउनिंग घडलं नसलं तरी त्यांचा एक्सरे प्रत्येकाचा काढला जाण्यात येत आहे। तसेच ह्या हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनायक सावर्डेकर यांना मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा फोन आला होता की ह्या रुग्णांना पुढे काहीही आर्थिक गरज पडली रुग्णसेवा देताना तर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल हे आम्हाला आश्वासित करण्यात आलं आहे। सध्या त्याची गरज वाटत नाही आहे, मात्र पेशंट्सना ॲडमिट करून आम्ही ऑब्झर्व करत आहोत। मॅडम काय सांगाल, लाईफ गार्ड जॅकेट जरी घातलं असेल तर जे रुग्ण आहेत त्यांच्या पोटामध्ये पाणी गेलं असेल, ज्यांना पोहता येत नाही ते किंवा इम्पॅक्टमुळे खूपदा असं होतं की पेशंट्स म्हणजे ते पाण्यात जातात आणि पाण्यात श्वास घ्यायचा प्रयत्न केला तर हे पाणी जे असतं हे छातीत आणि पोटात जातं। पोटातलं पाणी फार अपाय करत नाही, पण छातीत गेलेलं पाणी ते जर दूषित असेल तर 1 ते 2 दिवसात इन्फेक्शन करू शकतं किंवा आपण जे प्लँक्टन्स वगैरे म्हणतो ते कुठेतरी त्याला रिॲक्शन देऊ शकतात। म्हणूनच आम्ही आत्ता ताबडतोब काहीही लक्षणं नसताना एक एक्सरे काढला आहे जेणेकरून जर पुढे लक्षणं आली तर पुन्हा एक्सरे काढून काही फरक पडला आहे किंवा काही झालं आहे हे बघू शकतो। त्यामुळे आता हे जरी तुम्हाला हिंडते फिरते दिसले तरी पुढे काही होऊ नये म्हणून त्यांना निव्वळ ऑब्झर्व करण्यासाठी आम्ही ॲडमिटच ठेवणार आहोत। मॅम 3 जणांचा जे मृत्यू झाला आहे त्यामध्ये प्राथमिक माहिती अशी देखील सांगण्यात येत आहे की 2 जणांचे मृतदेह ह्या रुग्णालयात आणण्यात आले। आमचं जे ग्रँट मेडिकल कॉलेजच्या अंडर सेंट जॉर्ज हॉस्पिटल होतं तिकडे पोस्टमॉर्टमची देखील सुविधा आहे आणि डिझॅस्टरची व्याख्या ही प्रशासनाकडून येते, जनरली जिल्हाधिकाऱ्यांकडून येते। तर कधीकधी डिझॅस्टरमध्ये सर्टिफाय करता येतं, पोस्टमॉर्टमची गरज पडत नाही अथवा पोस्टमॉर्टम करण्यास सांगितलं जातं। आम्हाला प्रसारमाध्यमातूनच कळलं आहे की 3 मृत्यू झालेत, मात्र अद्याप एकही मृतदेह या संस्थेत आलेला नाही आहे। मात्र जर आला तर ग्रँट मेडिकल कॉलेजचे हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर चिखलकरी इथे उपस्थित आहेत आणि नियमाप्रमाणे पोस्टमॉर्टम केलं जाईल आणि कितीही वाजता ते केलं जाईल। आमच्याकडे 24 तास सकाळपर्यंत वगैरे थांबावं लागणार नाही, आम्ही ताबडतोब करू, जसे निर्देश येतील त्याप्रमाणे केलं जाईल। त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून रहा। नेहा गायकवाड, मेरा बरस समाचार, मुंबई। चलो आता